हॅलो फ्रेंड्स, तर आज तुम्हाला मी कोशिंबीरच्या रेसिपीज दाखवणार आहे. गाजराची कोशिंबीर. साहित्य: 4 गाजरे, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 चमचे दाण्याचा कूट, मीठ. कृती: गाजर धुवून घ्यावी, सोलप्याने सोलून किसणीने किसावी, त्यानंतर त्या दाण्याचा कूट, चिमूटभर साखर व चवीनुसार मीठ टाकावे. नंतर फोडणी करण्यासाठी मोहरी, हळद, हिंग, मिरच्या व ती कोशिंबीर घालावी. सर्व मिश्रण करावे. आवडत असल्यास थोडी कोथिंबीर चिरून. गाजराची कोशिंबीर प्रकार 2. साहित्य: 2 गाजरे, 2 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दाण्याचा कूट, साखर व मीठ. कृती: गाजर खिसून घ्यावीत, बारीक चिरून, मिरच्या बारीक तुकडे, दाण्याचा कूट, साखर, चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण कालवावे व हवे असल्यास त्यावर तुम्ही फोडणी घालावी. आता आपण दुसरी कोशिंबीरची रेसिपी पाहणार आहोत. ती आहे बीटाची कोशिंबीर. बीटाच्या कोशिंबीरीसाठी आपल्याला 3 नग बीट घ्यायचे आहेत, 3-4 चमचे दही, साखर, मीठ. तसेच कृतीमध्ये प्रथम कुकरमध्ये बीट उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर साले सोडून काढावेत आणि किसणीने किसावेत. नंतर 3-4 चमचे दही, चवीनुसार साखर व मीठ घालून बीटाची कोशिंबीर तयार होते. दुसरी कोशिंबीर: 3 नग बीट, 2-3 चमचे दाण्याचा कूट, साखर, मीठ व हिरवी मिरची. फोडणीसाठी साहित्य: प्रथम कुकरमध्ये बीट शिजून घ्यावेत. त्यात 2 चमचे दाण्याचा कूट टाकावा, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ घालावे आणि वरून हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी. बीटाची कोशिंबीर प्रकार 3. साहित्य: 2 बीट, 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर व 1 वाटी दही. साले काढून घ्यावे. बीट कच्चेच किसून घ्यावे. किसलेल्या बीटात बारीक केलेल्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, साखर घालावे व जेवणाच्या वेळी त्यात दही घालून मिश्रण मीठ काढून पानाच्या डाव्या बाजूला वाढवावे. त्यानंतर आपण इथे टोमॅटोच्या कोशिंबीर बघणार आहोत. टोमॅटोच्या कोशिंबीर प्रकार 1. साहित्य: 2 टोमॅटो, 1 मोठा कांदा, अर्धा वाटी दही, अर्धा वाटी ओले खोबरे, 2-3 मिरच्या, साखर, मीठ. कृती: कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. कांदा टोमॅटो एकत्र करून त्यात दही, मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, हवी असल्यास साखर व ओले खोबरे घालून कालवावे. कोशिंबीर सर्व करावी. दुसरी टोमॅटो व कांदा कोशिंबीर. साहित्य: 2 टोमॅटो, 1 कांदा, पाव वाटी दाण्याचा कूट, 3-4 मिरच्या, साखर, मीठ. कृती: टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यावे. कांदा टोमॅटो एकत्र करून त्या दाण्याचा कूट, मिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ घालावे. हवे असल्यास या मिश्रणावरून फोडणी द्यावी. काकडीची कोशिंबीर बघणार आहोत. साहित्य: 3 काकड्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 3 चमचे दही, खोबरे, मीठ. कृती: काकड्या सोलून खिसून घ्यावेत. नंतर वाडग्यात घेऊन 3-4 चमचे दही घालावे. मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करावे. खमंग काकडी. इथे 3 काकड्या, 2-3 हिरव्या मिरच्या या, अर्ध लिंबू, पाव वाटी दाण्याचा कूट, अर्धा वाटी ओलं खोबरं खवलेलं, मूठभर चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर व मोठा 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचे जिरे, हिंग. काकडी सोलून घ्यावी व त्यातील पाणी पिळून काढावे. नंतर त्यात हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालावेत. दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर, अर्धा लिंबाचा रस, खोबरे, कोथिंबीर एकत्र करून त्याला वरून तूप, जिरे व हिंगाची फोडणी द्यावी. हे सर्व कालवून घ्यावे. तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. कायरस. साहित्य: पाव किलो काकडी, 2 मोठे चमचे दाण्याचा कूट, लिंबा एवढा चिंचेचा कोळ, गूळ, मीठ. फोडणीसाठीचे साहित्य: कोथिंबीर आणि तिखट. कृती: काकडी चोळून घ्यावी. त्यात दाण्याचा कूट, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट घालावे. या मिश्रणावर फोडणी द्यावी. कोथिंबीर वरून पेरावी. 5 मिनिटात कायरस खाण्यास तयार आहे. बीट काकडी कोशिंबीर. साहित्य: 2 बीट, 2 काकड्या, 1 मोठा चमचा ओले खोबरे, 1 चमचा दाण्याचा कूट, 3 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू, अर्धा चमचा साखर. फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, हिंग, 5-6 कढीपत्ता. कृती: बीट कच्चे किसून घ्यावे. काकडीचे बारीक फोडी कराव्यात. बीट काकडे एकत्र करून त्यात बारीक चिरलेली मिरची, दाण्याचा कूट, साखर, खोबरे व मीठ घालून एकत्र करावे. फोडणी करून मिश्रणावर घालावी व लिंबाचा रस घालावा आणि एकत्र कालवावे. कांद्याची कोशिंबीर. साहित्य: 2 मोठे कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे दही, साखर आणि मीठ. कृती: कांदे बारीक चिरून घ्यावे. त्यात दही, मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, साखर घालावी व कांद्याची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. आता आपली दुसरी कोशिंबीर आपण पाहणार आहोत. ओल्या नारळाची कोशिंबीर. साहित्य: 2 वाट्या ओल्या नारळाचा खीस, 5 हिरव्या मिरच्या, 5 सुक्या मिरच्या, 1 वाटी दही. फोडणीसाठी जिरे, मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पाने, मीठ, चिमूटभर उडीद डाळ. कृती: ओल्या नारळाचा खीस करून त्यात ओल्या
मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, दही, चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित घालावे. थोडासा गोड तेलात उडीद डाळ, मोहरी, जिरे व सुक्या मिरच्यांची फोडणी करून ही फोडणी वरील मिश्रणावर घालावी व कालवावे. आणि आपली ओल्या नारळाची कोशिंबीर तयार आहे. आता आपण दुसरी कोशिंबीर बघणार आहोत. केळ्याची कोशिंबीर. साहित्य: 3 केळी, 2-3 मिरच्या, दही, मीठ व साखर. केळ्यांचे गोल काप करून त्यात दही, मीठ, साखर घालावे. मिरचीचे तुकडे घालावे. केळ्याची कोशिंबीर 5 मिनिटात तयार होते. पानात वाढण्यात एक वेगळा पदार्थ म्हणून ही कोशिंबीर केली जाते. पेरूची कोशिंबीर. साहित्य: 2 पेरू, 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर. कृती: पेरूच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर घालावे. पेरूची कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. डाळिंबाच्या दाण्याची कोशिंबीर. पाव किलो दही, 1 मोठी वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळे मीठ, चवीपुरते मीठ. आता कृती: डाळिंबाचे दाणे एका भांड्यात घेऊन त्यात तिखट, काळे मीठ, साधे मीठ घालावे व त्यात चांगले घुसळलेले दही घालून हे मिश्रण कालवावे. वाढताना त्यावर भाजलेले जिरे घालावे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक अँड शेअर बटनावर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.